मी ते आपल्याला हे पूर्ण जनतेसमोर गॅरंटीने सांगू इच्छितो की किनवट माहूर मधून 50,000ची नीड काँग्रेस पक्षाच्या सुरेशरावजी वानखेडे साहेबांना भेटणार आहे। अशोकरावजी चव्हाण साहेबांची आम्ही माहिती घेतो। आमच्या मतदारसंघाचे काही लोक नांदेडमध्ये राहतात, ते म्हणतात कि अशोक चव्हाण हमारा भगवान है, अशोक चव्हाण साहब का तो पूछो ही मत बोले, कम से कम 2 लाख के लीड से अशोक चव्हाण जीतने वाला है। आणि अशोक चव्हाण साहेबांसोबत फाईट देण्यासाठी कोण उभा आहे? त्याचं मतदारसंघामध्ये माझ्या हिशोबाने नांदेड लोकसभेमध्ये मतदारसंघामध्ये यादीमध्ये नावही नाही। आणि अमर राजूरकरजीचं म्हणणं आहे की बंजारा सभामध्ये बंजारा समाजामध्ये बोला। अमर भाऊ आपल्याला गॅरंटी देतो, हिंगोली मतदारसंघ असेल, नांदेड मतदारसंघ असेल, या मतदारसंघात जितकेही बंजारा समाज आहे हे पूर्ण बंजारा समाज यावेळेस काँग्रेसच्या पाठीशी आहे। आणि बंजारा समाजाची काही नेते मंडळी उभे करण्याचे प्रयत्न केलेले आहे। आदिवासी समाजामध्ये काही नेते मंडळी या भाजप सेनेवाल्यांनी उभे करण्याचा प्रयत्न केला, पण समाज पुष्कळ जागृत झालेला आहे। कोणी एका समाजावर निवडून येत नाही, लोकांनाही माहित आहे आणि सर्वांच्या मनामध्ये आहे, आया बहिणीच्या मनामध्ये आहे की राहुल गांधीची ताकद वाढवायची। आणि मी बघतो गावखेड्यामध्ये जेव्हा आया बहिणी चर्चा करतात की राहुल गांधी दर महिन्याला 6,000 रुपये देणार आहे, आपल्याला त्या 6,000 बद्दल मी बोलतो की वर्षाला 72,000 राहुल गांधीजींनी जाहीर केलेला आहे की गोरगरीब 25 लाख कुटुंबासाठी 6,000 दर महिन्याला देणार। हे स्कीम अशी आहे म्हणजे भाजप सारखं 15 लाखाची फसवेगिरी नाही, 6 लाख प्रमाणे 72,000 वर्षाला। त्याप्रमाणे भारत देशामध्ये जवळपास 25 लाख कुटुंब येतात आणि त्या 25 लाख कुटुंबाला 3,35,00,000 रुपये लागत आहे। 3,35,00,000 म्हणजे 3,35,000 कोटी। भारत देशाची इन्कम जवळपास 26 लाख कोटी आहे, त्याच्यामधून 3-4 लाख कोटी रुपये गरिबासाठी कशाही पद्धतीने देऊ शकतात। आणि ही भावना आज प्रत्येक साधारण आणि गरीब कुटुंबापर्यंत पोहोचलेली आहे। त्या माध्यमातून मला असं वाटते की यावेळेस 100% भारत देशावर काँग्रेस पार्टीची सत्ता होईल। आणि सर्व लोक बोलणार, मी जास्त बोलणार नाही। बंजारा भाईयन भी कुछू का आपलो मतदान पंजा येडाव 18 तारीखे खाली पंजा।